जय महाराष्ट्र मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हे अपडेट आलं आणि खूप सुंदर अपडेट आहे। परमनंट वॅकन्सी आहे, लेखपाल या पदासाठी ते भरती होते आहे। तुम्ही ते वाचू शकणार आहात। यांची पीडीएफ पण आपल्या हातात आहे, ज्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। 1/3/2023 रोजी अपडेट आलाय। कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये जागा आहेत ती सगळी माहिती सांगणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भरती होते, कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकते, लेखपाल सरळ सेवा भरती 2023 याबद्दल माहिती देतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आयकॉनिक मराठी चॅनल टेलिग्राम चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की भरपूर सारे अपडेट देतोय। नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, वन विभाग महाराष्ट्र शासन यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि यांची पीडीएफ आपण आपल्या आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे। तिथे तुम्हाला ही सगळी माहिती वाचायला मिळणार आहे। ओके, लेखपाल सरळ सेवा भरती 2023 यासाठी ही भरती होते। खाली स्क्रोल केल्यानंतर किती जागा आहेत ते पण तुम्हाला समजून सांगणार आहे। टोटल 127 जागा आहे। वेतन किती असणार आहे तर S10 म्हणजे 29,000 रुपयांपासून 92,300 प्लस महागाई भत्ता व इतर अलाउन्सेस सुद्धा असतात 7व्या वेतन आयोगानुसार। त्यामुळे पेमेंट चांगला आहे, पोस्ट चांगली आहे आणि भरती प्रक्रिया पण एकदम सोपी आहे। तुमच्याकडे फक्त डिग्री पाहिजे, म्हणजे पदवी पाहिजे, मान्यता प्राप्त, आणि ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। मराठी भाषा तुम्हाला येते आहे, पदवी तुमची झाली आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। आता अप्लाय करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे तर तुम्ही ते बघू शकणार आहात। अमागासमधून तुम्ही येतात म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त इथे बघा तुमच्यासाठी 45 वयाची अट दिली आहे। म्हणजे अमागासमधून असाल तर 38, ओके, मागासवर्गीय असाल तर 43, खेळाडू तुम्ही असाल तर 43, माजी सैनिक तुम्ही असाल तर इथे बघा पुन्हा तुम्हाला इथे एजमध्ये सवलत दिलेली आहे। भरपूर सारे आहे, त्यामुळे तुम्ही बघू घ्या कुठल्या कॅटेगरी तुम्ही येतात त्यानुसार तुम्हाला इथे वय कॅल्क्युलेट करायचं आहे। सगळ्यात जास्त आणि सगळ्यात अवघड जर बघायला गेलं तर फक्त एकच गोष्ट आहे की यांनी परीक्षा शुल्क खूप जास्त ठेवलंय, पण जर हे सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। 1000 रुपये ते परीक्षा फी आहे आणि बाकी तुम्ही असाल तर 900 आणि माजी सैनिक असाल तर त्यांना 0 रुपये ते फी आहे। अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। कधी करायचा आहे ते अजून सांगितलं नाही। ते बघा, अर्ज करण्याची तारीख आणि कधीपर्यंत करायची हे अजून सांगितलं नाही आहे, पुढच्या अपडेटमध्ये सांगणार आहे। पण भरती चांगली आहे, तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करून द्या। कशा प्रकारे एक्झाम असणार आहे ते पण मी तुम्हाला समजून सांगतोय। तर इथे बघा, सगळ्यात आधी निवड प्रक्रिया समजून घ्या। तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्जानुसार जे पात्र ठरतील उमेदवार त्यांची 200 मार्कांची इथे एक्झाम होणार आहे। म्हणजे 100 क्वेश्चन असणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे अशी 200 मार्काची होणार आहे। TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या मार्फत ही एक्झाम घेण्यात येणार आहे। ओके, इथे बघू शकणार आहात मराठी विषय 50 गुण, इंग्लिश 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण, असे 200 मार्काची ही एक्झाम होणार आहे, जी की सोपी आहे। पदवीचं जे अभ्यासक्रम असतं त्या बेसिसवर होणार आहे आणि मराठी इंग्लिश या विषयांचे जे प्रश्न असणार आहे ते 12वीच्या बेसिसवर असणार आहे। त्यामुळे चांगलं अपडेट आहे। परीक्षा ही 2 तासांची असणार आहे आणि जेव्हा तुम्ही लेखी परीक्षा द्याल जी की कम्प्युटर बेस्ड असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 45% पाडायचे। 45% पाडले तर तुम्ही या पदासाठी पात्र राहतील, यापेक्षा कमी पाडले तर तुम्हाला यातून बाद करण्यात येईल। ओके, तुमचा जो निकाल लागणार आहे तो कधी लागणार आहे, कसं लागणार आहे, सगळी माहिती दिलेली आहे। त्यामुळे नक्की अप्लाय करा। सोपी एक्झाम आहे, पोस्ट चांगला आहे। आता कुठे कुठे किती किती जागा आहेत ते पण तुम्हाला समजून सांगतो। ओके, तर इथे बघा या पीडीएफ मध्ये सगळ्यात खाली इथे बघा पेज 14 वर सगळी माहिती दिली आहे। नागपूरसाठी किती जागा आहेत, चंद्रपूरसाठी किती आहे, गडचिरोलीसाठी किती आहे, अमरावतीसाठी किती आहे, यवतमाळसाठी किती आहे, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यासाठी किती आहे, धुळेसाठी किती आहे, नाशिकसाठी किती आहे, हे तुम्ही बघू शकणार आहात। मग तुम्हाला ठरवायचं अच्छा इथे कमी जागा आहे मग मी या ठिकाणी अप्लाय करतो किंवा या ठिकाणी अप्लाय करतो। जसं की ठाणे झालं, कोल्हापूर झालं, भरपूर ठिकाणी इथे जागा आहेत। त्यामुळे नक्की अप्लाय करा। एक्झाम सोपी असते आणि तुम्ही इझिली करू शकणार आहात। तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।